हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला सुंदर असे हे गुलाबाचे फूल कसे बनवायचे ते दाखवणार आहे। याआधीसुद्धा मी हा व्हिडिओ अपलोड केला होता। या मोठ्या फुलांची मला ऑर्डर आहे, यासाठी मी हे फूल बनवलेले आहेत। याआधीसुद्धा जे बनवले आहेत ते थोडी छोट्या साईजचे आहेत। आज आपण ही थोडी मोठी साईज पाहणार आहोत। खूप सुंदर असे फूल बनलेले आहेत। तुम्ही वेगवेगळ्या रंगामध्ये सुद्धा बनवू शकता। मी फक्त एकाच रंगामध्ये बनवलेले आहेत। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला। इथे साहित्य घेणार आहोत। लाल रंगाची लोकर, हिरव्या रंगाची लोकर, कात्री लागणार आहे, आपल्याला तार लागणार आहे आणि ही स्टीलची सुई घ्या। नेहमी आपण जी वापरतो 10 नंबरची किंवा ही 5 mm ची सुई आहे, ही घेतली तरीही चालेल। फक्त याच्यात फरक हा असतो, ह्या सुई ही वापरली तर छोटं फूल बनतं आणि ही वापरली तर मोठं फूल बनेल। आणि ग्लू गन लागणार आहे आपल्याला। तुमच्याकडे जर कोणता ग्लू असेल तर तो वापरला तरीही चालणार आहे। सुरुवातीला आपण फूल बनवून घेणार आहोत। त्यासाठी लाल रंगाची लोकर घेतलेली आहे मी। स्लिप नॉट तयार करून घ्यायची आहे आणि इथे आपल्याला चेन तयार करून घ्यायचे आहेत। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40। या आपल्याला थोड्या लूजच घ्यायच्या आहेत चेन। 41 42 43 44 45 46। आपण इथे 46 चेन तयार केलेल्या आहेत। 1 2 3 चेन सोडून चौथ्या चेनमध्ये आपल्याला इथे एक खांब तयार करायचा आहे। म्हणजे हे 3 चेनचा एक खांब आणि हा एक खांब, 2 खांब असे होतील आपले। त्यानंतर प्रत्येक चेनवर आपल्याला इथे आता एक एक खांब तयार करून घ्यायचा आहे। इथे मी प्रत्येक चेनवर एक एक खांब तयार करून घेते आणि पूर्ण झाल्यानंतर दाखवते। हा एक खांब, 2 3 4 5 खांब आपण इथे करून घेतलेले आहेत। बाकी मी प्रत्येक चेनवर एक एक खांब करून घेते। इथे मी या प्रत्येक चेनवर आपण एक एक खांब करून घेतलेला आहे। या 43 चेन खांब तयार केलेले आहेत आणि या शेवटच्या चेनवर सुद्धा एक खांब तयार करून घ्यायचा आहे। म्हणजे एकूण आपले 44 खांब तयार होतील। त्यानंतर 1 2 3 चेन तयार करायच्या आणि टर्न करून घ्यायचं आणि तिथेच आपल्याला त्याच चेनवर इथे खांब तयार करायचे आहेत। 1 2 एकत्र आपल्याला असे 3 खांब, 3 चेनचा हा एक खांब, 2 आणि 3 खांब तयार झाले। एक चेन तयार करायची आणि खालची ही जी चेन आहे 2 नंबरचा खांब तो स्किप करायचा आहे आणि तिसऱ्या चेनवर आपल्याला इथे खांब तयार करून घ्यायचे आहेत। 1 तिथेच 2 आणि आणखी एक 3। एकाच खांबावर आपण 3 खांब करून घेणार आहोत। एक चेन तयार करायची आणि खालच्या बाजूची एक चेन सोडायची आणि पुढच्या ही सोडून स्किप करून पुढच्या खांबावर किंवा चेनवर आपण खांब तयार करून घेणार आहोत। 3 खांब। एक चेन स्किप करायची आणि पुढच्या चेनवर एकत्र 3 खांब, 2 3। एक चेन करायची आणि पुन्हा एक चेन सोडून पुढच्या चेनवर खांब तयार करायचा आहे। अशा पद्धतीने हा पूर्ण राऊंड तयार करून घ्यायचा।
इथे मी हे 21 वेळा 3-3 खांब असे एकत्र करून घेतले आणि एक चेन करून घ्यायची आणि शेवटी इथे आपले 3 खांब आहेत. तर हा जो खांब आहे तिथे आपण एक वेळा आणखी करून घेणार आहोत. 1 2 आणि 3 खांब. त्यानंतर पुन्हा 1 2 3 चेन तयार करायच्या आणि तिथेच आपल्याला एक खांब करून घ्यायचा आहे पहिल्या चेनवर किंवा पहिल्या खांबावर. इथे आपले 3 खांब आहेत, तर या राऊंडला आपल्याला 5 खांब 3 खांबावर करून घ्यायचे आहे. सुरुवातीचे जे 2 खांब आहेत त्यावर 2-2 खांब असे करून घेणार आहोत आणि तिसऱ्या चेनवर एक खांब असा करून घ्यायचा आहे. म्हणजे आपली इथे पाकळी तयार होईल अशा पद्धतीने. आणि त्यानंतर 2 चेन तयार करायच्या आणि या गॅपमध्ये, एक चेनच्या गॅपमध्ये एक मुका खांब करून घ्यायचा आहे. म्हणजे ही आपली एक पाकळी तयार झालेली आहे. त्यानंतर 1 2 चेन तयार करायच्या आणि या 3 खांबांवर 5 खांब असे करून घ्यायचे आहेत. 1 पहिल्या खांबावर 2, दुसऱ्या खांबावर 2 आणि तिसऱ्या खांबावर 1. त्यानंतर 2 चेन तयार करायच्या आणि एक चेनच्या गॅपमध्ये एक मुका खांब. त्यानंतर पुन्हा 2 चेन आणि 3 खांबावर आपल्याला पुन्हा 5 खांब असे करून घ्यायचे आहेत. 1 2 3 4 आणि तिसऱ्या खांबावर 1 5. त्यानंतर 2 चेन आणि या गॅपमध्ये एक मुका खांब, 2 चेन आणि पुन्हा अशाच पद्धतीने इथे मी या 3 पाकळ्या करून घेतलेल्या आहेत. बाकी पाकळ्या अशाच पद्धतीने करून घ्यायच्या आहेत. ही आपली शेवटची पाकळी. शेवटच्या पाकळीवर मी इथे 4 खांब तयार करून घेतले. शेवटचा आपण एक खांब, ह्या ज्या सुरुवातीला चेन केल्या होत्या 3 चेन, त्या तिसऱ्या चेनवर आपण इथे एक खांब करून घेणार आहोत. आणि शेवटी 1 2 चेन करायच्या आणि इथेच आपण खालच्या बाजूला हा जो खांब आहे सुरुवातीला तिथे आपण स्लिप स्टिच करून जोडून घेणार आहोत. इथे जरी केलं तरीही चालणार आहे. एक चेन तयार करायची आणि लोकर कट करून घ्यायची आहे आणि दोन्ही धाग्याची गाठ बांधून घ्यायची. आणि हा जास्तीचा धागा आपण कट करून घेणार आहोत. इथे आपलं हे फुलासाठी आपण तयार करून घेतलेलं आहे. शेवटी दाखवणार आहे कसं जोडायचं. तर हे आपण आता हे फुलाचा आकार आपण तयार करून घेतलेला आहे. आपण आता हे खालच्या बाजूने लावण्यासाठी बनवून घेणार आहोत. आपण हा भाग बनवून घेणार आहोत. आपण आता फुलाच्या खाली लावण्यासाठी बनवून घेणार आहोत देठाकडचा भाग तो. तर त्यासाठी आपण मॅजिक रिंग तयार करून घेणार आहोत आणि इथे चेन तयार करायच्या आहेत. 1 2 चेन आणि हा धागा असा थोडा ओढून घेणार आहोत. यात आपल्याला खांब तयार करून घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सुरुवातीला 2 चेन केल्या आणि त्यानंतर आपण 10 खांब केलेले आहेत. तर आपण सुरुवातीच्या ज्या 2 चेन आहेत त्या काउंट नाही करणार यात. आणि पहिला जो खांब आहे तिथे स्लिप स्टिच करून घ्यायचा आहे. हा राऊंड थोडा व्यवस्थित दिसावा इथे, म्हणून आपण त्या 2 चेन केलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला इथे चेन तयार करून घ्यायच्या. 1 2 3 4
5 6 7 आणि 8 चेन तयार केल्या. सुरुवातीची जी चेन आहे पहिली चेन ती आपल्याला सोडून द्यायची आहे, स्किप करायची आहे आणि 2 नंबरची जी चेन आहे तिथे आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे. एक पुढच्या चेनवर एक स्लिप स्टिच, त्यानंतर इथे तिसऱ्या चेनवर आपण एक मुका खांब करून घेणार आहोत, आणखी एक मुका खांब करून घेणार आहोत, 2 स्लिप स्टिच, 2 मुके खांब आणि 2 इथे खांब करून घेणार आहोत. पुढच्या खांबावर चेनवर एक खांब आणि शेवटच्या चेनवर इथे आपण उंच खांब म्हणजे ट्रिपल क्रोशे करून घेणार आहोत. सुईवर 2 वेळा वेढा घालून घेतला आणि या चेनवर इथे 2-2 लूप असे 3 वेळा आपण बाहेर काढून घेणार आहोत. म्हणजे हा आपला ट्रिपल क्रोशे उंच खांब झाला. 8 चेन तयार केल्या. सुरुवातीला 2 आपण 2 वेळेला स्लिप स्टिच केलं, 2 वेळेला मुके खांब केले, 2 ठिकाणी आपण मोठे नेहमी आपण खांब करतो ते खांब केले आणि इथं उंच खांब करून घेतला. आता आपण इथे स्लिप स्टिच करून घेतलं होतं. एक चेन सोडून द्यायची, स्किप करायची आणि तिसऱ्या चेनवर इथे एक मुका खांब करून घेऊन जोडायचा आहे. अशा आपल्याला 5 पाकळ्यांसारखं करून घ्यायचं आहे. म्हणजे असा चांदणीचा आकार आपल्याला दिसेल इथे. 1 2 3 4 5 6 7 8 8 चेन तयार केल्या. आणखी एक दाखवते मी ही कसं करायचं पाकळी. एक चेन सोडून द्यायची आणि दुसऱ्या चेनवर इथे एक वेळेला स्लिप स्टिच, पुढच्या चेनवर सुद्धा एक स्लिप स्टिच करायचं, पुढच्या तिसऱ्या चेनवर एक मुका खांब, दुसऱ्या ठिकाणी सुद्धा मुका खांब आणि इथे खांब करायचा आपण 2-2 वेळेला 2 खांब करून घेतले आणि तिसऱ्या ठिकाणी इथे उंच खांब करून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने 2 वेळेला आपण सुईवर वेढा घालून घेतला आणि एक चेन स्किप करायची आणि पुढच्या चेनवर इथे आपल्याला एक मुका खांब करून घ्यायचा आहे. या अशा 2 बाजू आपल्या झालेल्या आहेत. आणखीन 3 वेळा मी इथे करून घेते. इथे आता 8 चेन तयार करायच्या आणि इथे जसं बनवून घेतलं आहे 2 वेळेला स्लिप स्टिच, 2 मुके खांब, 2 खांब आणि एक उंच खांब. तर असे आपण इथे करून घेणार आहोत. त्यानंतर पुन्हा इथे ही चेन सोडून द्यायची आणि पुढच्या चेनवर करून घ्यायचं आहे. तर हा राऊंड मी इथे पूर्ण करून घेते. इथे मी पूर्ण करून घेतलं आणि शेवटी आपल्याला इथे स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं आहे. एक चेन तयार करून घ्यायची आणि धागा कट करून घ्यायचा अशा पद्धतीने आणि खालच्या बाजूने घेऊन धागा आणि या दोन्हीची गाठ बांधून घ्यायची. आणि हा जास्तीचा धागा आपण कट करून घेणार आहोत. आपलं इथे फूल तयार झालेला आहे. फुलाच्या खाली लावण्यासाठीचा हा भाग देठाकडचा तयार झालेला आहे. आता आपण पान बनवून घेणार आहोत. इथे आपण आता हे सुंदर असं पान तयार करून घेणार आहोत. इथे आपण सुरुवातीला स्लिप नॉट तयार करून घेणार आहोत आणि चेन तयार करून घ्यायच्या आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 चेन आपण इथे तयार करून घेतलेल्या आहेत. आणि सुरुवातीला मी व्हिडिओमध्ये हा बारीक असणारा तार नव्हता सांगितला, तर आपल्याला पान बनवण्यासाठी इथे हा तार लागणार आहे. इथे हा बारीक तार आपण ही चेन सोडून देणार आहोत आणि जिथून आपल्याला सुरुवात करायची आहे तिथून अशा पद्धतीने टाकून
असा वाकून घ्यायचा आहे आणि जिथून आपण टाकला आहे जो तार तिथे आपल्याला एक मुका खांब करून घ्यायचा त्या चेनमध्ये. इथे सुरुवातीला आपण एक मुका खांब करून घेणार आहोत. सुरुवातीला थोडं अवघड जातं हा तार टाकल्यामुळे. एक मुका खांब करून घ्यायचा आहे पहिल्या चेनवर. दुसऱ्या चेनवर इथे आपण एक अर्धा खांब करून घेणार आहोत. तिन्ही लूप एकत्र बाहेर काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर एक खांब करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला उंच खांब करायचे आहेत. एक असे 2 वेळेला सुईवर वेढा घालून घ्यायचा आणि पुढच्या चेनवर इथे आपल्याला एक खांब तयार केला आपण इथे. उंच खांब पुढच्या चेनवर सुद्धा एक उंच खांब. त्यानंतर आणखी एक चेनवर उंच खांब. सुरुवातीला आपण एक मुका खांब केला, त्यानंतर इथे एक अर्धा खांब केला, एक खांब केला आणि 3 आपण इथे उंच खांब करून घेतलेले आहेत. त्यानंतर एक खांब करून घ्यायचा आहे पुढच्या चेनवर, खांब करायचा आहे आणि पुन्हा एका चेनवर आपण अर्धा खांब करून घेणार आहोत. अर्धा खांब इथे मी एकच वेळेला सुईवर वेढा घालून घ्यायचा आहे आणि तिन्ही लूप एकत्र काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर ही शेवटच्या चेनवर आपल्याला इथे मुके खांब करून घ्यायचे आहेत. एकाच शेवटच्या एका चेनवर आपण 3 मुके खांब करून घेणार आहोत. तर हे हाफ पान आपलं तयार झालेलं आहे हे अशा पद्धतीने. त्यानंतर आपण पुढची बाजू इकडची करून घेणार आहोत. अशी फोल्ड करून घ्यायचं आणि इथे आपल्याला ही जी पहिली चेन आहे तिथे आपण मुके खांब करून घेतलेले आहेत. त्यानंतर अर्धा खांब करायचा आहे आपल्याला. पुढच्या चेनवर एक खांब करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर 3 उंच खांब. जसं आपण अर्ध्या बाजूने करून घेतलेलं आहे तसंच या बाजूने सुद्धा आपल्याला करून घ्यायचे आहेत. एक आपला उंच खांब झालेला आहे. त्यानंतर पुढचा उंच खांब, 3 आपण इथे उंच खांब करून घेणार आहोत आणि इथे एक. त्यानंतर एक खांब करून घ्यायचा आहे. एक अर्धा खांब करायचा आहे आणि एक मुका खांब करून घ्यायचा आहे. जसं आपण या बाजूने करून घेतलं तसंच या बाजूने सुद्धा केलेलं आहे पान. आणि शेवटी पहिल्या चेनवर इथे आपण स्लिप स्टिच करून जोडून घेणार आहोत हे अशा पद्धतीने. ही थोडी सुई मोठी असल्यामुळे थोडंसं असं लूज पान दिसतं हे. जर तुम्ही बारीक सुईने, नेहमी जी वापरते स्टीलची सुई, ती सुई जर तुम्ही वापरली तर आणखीन छान दिसेल. इथे आपण आता 2 चेन स्लिप स्टिच केल्यानंतर 2 चेन करायच्या आणि पुढच्या चेनवर इथे एक मुका खांब करून घ्यायचा. 2 चेन करायच्या आणि प्रत्येक वेळेला आपण इथे एक मुके खांब करून घेणार आहोत. 2 चेन, 1 2 चेन. त्यानंतर पुढच्या खांबावर मुका खांब, 1 2 चेन आणि मुका खांब, 1 2 मुका खांब, 1 2 चेन आणि मुका खांब. इथे फक्त आपण मधली जी चेन आहे ह्या मध्यभाग जो आहे तिथे आपण 2 चेन,
मध्यभागी आपल्याला 3 चेन घ्यायच्या आहेत. 3 चेन आणि 4 झाल्या. इथे आपण 3 चेन करून तिथेच एक मुकाखांब करून घेणार आहोत. बाकी आपण 2-2 चेन तयार करून घेणार आहोत. 2 चेन मुकाखांब. मध्यभागी फक्त आपण 3 चेन करून घेतलेल्या आहेत. 1-2 चेन. तर मी हे शेवटपर्यंत करून घेते. इथे मी हे शेवटी 2 चेन आणि मुकेखांब करून घेतले. हे असं सुंदर असं कट झाल्यासारखं आपलं गुलाबाचं पान तयार झालेलं आहे. आणि इथे मी स्लिप स्टिच करून घेतली आणि स्लिप स्टिच करून एक चेन तयार केली आणि थोडी लोकर बाकी राहू देऊन इथे अशी गुंडाळून घेतली. गुंडाळून घेतल्यानंतर दोन्ही तारेच्या मध्ये इथे अशी जोडून घेतलेली आहे. इथे आपलं हे पान तयार झालं. फुलाच्या मागची बाजू तयार झालेली आहे आणि फुलाचा आकारसुद्धा तयार झालेला आहे. आता आपण कसं जोडायचं ते पाहणार आहोत. मी हे जे पान बनवलं आहे ते या मोठ्या सुईने न बनवता ह्या छोट्या सुईने बनवलेलं आहे. 10 नंबरच्या 5 mm आहे ही सुई. फूल आणि आपण हे खालचा भाग 5 नंबरच्या सुईने बनवला आणि मी हे पान स्टीलच्या या सुईने बनवलेला आहे. 10 नंबरच्या सुईने बनवलेला आहे. याचा आकार थोडा छोटा येतो पानाचा. पान छोटं झालं तरीही चालेल. आता आपण कसं जोडायचं ते पाहणार आहोत. ही जी तार आहे त्याला थोडंसं असं आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने असं राहिले तरीही चालणार आहे. आणि आपण उलट्या बाजूने जिथे आपण धागा कट केलेला आहे ज्या साईडला या बाजूने आपण धागा कट करून घेतला होता तिथे आपण सुरुवात करून घेणार आहोत. तर मी इथे ग्लूगन गरम करून घेतलेली आहे आणि हे अशा पद्धतीने इथे लावून घेणार आहे. हे असं लावून घ्यायचं कोणत्याही बाजूने. आणि पहिलं जी पाकळी आपण बनवलेली आहे ती आपल्याला अशी हे इथपर्यंत फक्त ग्लू लावून घ्यायचा आहे. तर थोडा थोडा ग्लू हे असं जर व्यवस्थित लागलं तर फूल खूप सुंदर दिसतं. किंवा इथे लावलं तरीही चालेल. म्हणजे आपलं फुललेलं गुलाब जसं असतं उमललेलं पूर्ण तसं दिसेल. तर मी काय करते हे पूर्ण अशा पद्धतीने रोल करत करत हे पूर्ण चिकटवून घेते आणि पूर्ण झाल्यानंतर दाखवते. इथे मी हे रोल करत करत अशा पद्धतीने हे फूल चिटकवून घेतलेलं आहे. हे वाळल्यानंतर हे ग्लू निघून जातो आणि त्यानंतर अशा पद्धतीने उलट्या बाजूने असं ह्या तारमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि इथे थोडा थोडा असं आपल्याला ग्लू लावून घ्यायचा आहे इथे. आणि खालच्या बाजूने असं फुलाला आपण चिकटवून घेणार आहोत. इथे हे जे आपले 5 पानं आहेत हे असे थोडे थोडे इथे ग्लू लावून अशा पद्धतीने इथे चिटकवून घेते. हे मी इथे जोडून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आपण काय करणार आहोत, हिरव्या रंगाची लोकर घ्यायची आहे. इथे थोडासा ग्लू लावून घ्यायचा आणि इथे चिकटवून घ्यायचं आहे ही लोकर हिरव्या रंगाची. आपण आता याचं अशा पद्धतीने जोडून घेणार आहोत. आपल्याला खाली हिरवं पान सुद्धा लावायचं आहे. इथे मी हे काही अंतर ठेवून हे पान आपण कसं जोडणार आहोत. ही आहे उलटी बाजू आणि ही सरळ बाजू. तर सरळ बाजू आपण काय करणार, इथे अशी ठेवून देणार आणि पुन्हा आपण याला अशा पद्धतीने गुंडाळून घेणार आहोत व्यवस्थित असं.
इथे नंतर आपण धागा कट करून घेणार आहोत। इथे थोडंसं आणखीन जास्त गुंडाळायचं आहे अशा पद्धतीने, म्हणजे हे आपलं पान निघणार नाही। इथे आपण जास्त रोल केलं तरीही चालेल। हा धागा थोडा लूज झाला तर मी इथे कट करून व्यवस्थित गुंडाळून घेते आणि पूर्ण झाल्यानंतर इथपर्यंत आपल्याला हा गुंडाळून घ्यायचा आहे धागा। तर इथे पहा मी हे गुंडाळून घेतलेलं आहे शेवटपर्यंत आणि सुंदर असं आपलं हे फूल तयार आहे। हे जे व्हाईट धागा दिसतो हा ग्लूगनने दिसतो आणि नंतर हे आपण काढूनही घेऊ शकतो। जर तुम्ही कुठले ग्लू स्टिक वापरणार असाल, ग्लू वापरणार असाल फॅब्रिक ग्लू वगैरे, तर त्यांनी हे दिसणार नाही। तर हे अशा पद्धतीने मी आणखी काही फूल बनवून घेतलेले आहेत। याची मला ऑर्डर आहे म्हणून मी हे बनवलेलं आहे। तुम्ही वेगवेगळ्या रंगामध्ये सुंदर अशी फूल बनवून घेऊ शकतात। हे माझं आणखी फिनिशिंग करायचं बाकी आहे। हा पूर्ण ग्लू मी काढून टाकणार आहे आणि गॅसवर थोडं असं गरम केल्यानंतर हे जे आपले बारीक धागे दिसतात ते जळून जातात आणि फूल आणखीन खूप सुंदर असं फूल दिसणार आहे। तर नक्की बनवून पहा। आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आणि जर तुम्हाला यातलं काही समजलं नसेल त्यासाठी तुम्ही कमेंट करू शकता। व्हिडिओला प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। थँक्यू।